श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आजचा विषय प्रत्येकाच्या जीवनाशी संबंधित आहे. या जगात असा कोणताही माणूस नाही की ज्याला पैसा, सुख, समृद्धी आणि आर्थिक स्थैर्य नको आहे. अनेक लोक दिवस रात्र मेहनत करतात, परंतु तरीही पैशांची कमतरता, कर्ज, नोकरीतील अडचणी, व्यवसायातील नुकसान आणि सततचे आर्थिक संकट यांचा सामना करावा लागतो. मित्रांनो, अशा वेळी मनात एकच प्रश्न निर्माण होतो की इतकी मेहनत करूनही माझी परिस्थिती का बरे बदलत नाही. स्वामी समर्थांनी यांचे उत्तर खूप सोप्या शब्दामध्ये दिले आहे. मित्रांनो, स्वामी म्हणतात की फक्त पैसा मिळवण्याचा विचार करू नका, तर स्वतःला त्या पैशासाठी पात्र बनवा. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की गरिबी दूर करण्यासाठी स्वामींचा अत्यंत प्रभावी मंत्र, त्याचे महत्त्व आणि आर्थिक प्रगतीसाठी स्वामींनी सांगितलेले काही नियम. तर सर्वप्रथम एक गोष्ट समजून घ्या की स्वामी समर्थांनी कधीही चमत्काराच्या नावाखाली आळशीपणाचे समर्थन केले नाही. स्वामींची कृपा त्याच व्यक्तीवर होते जी मेहनत करते, प्रामाणिक राहते आणि श्रद्धेने स्वामींचं नामस्मरण करते. गरिबीची 3 मोठी कारणे सांगितली जातात. तर मित्रांनो, पहिलं कारण म्हणजे चुकीच्या सवयी, दुसरं कारण नकारात्मक विचार आणि तिसरे कारण ते म्हणजे कर्मातील दोष. मित्रांनो, जेव्हा या 3 गोष्टी एकत्र येतात तेव्हा व्यक्ती कितीही पैसा कमवला तरी त्याच्याकडे काहीच टिकत नाही. म्हणूनच स्वामी समर्थांनी नामस्मरणावर भर दिला. स्वामी म्हणतात की प्रमाणित राहिलात तर यश आपोआप तुमच्याकडे येईल. मित्रांनो, आता जाणून घेऊयात की तो कोणता मंत्र आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील गरिबी दूर होऊ शकते. तर श्री स्वामी समर्थ. होय भक्तांनो, हा साधा वाटणारा मंत्र अनेक भक्तांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणारा ठरला आहे. या मंत्राचा जप करताना मनात श्रद्धा, विश्वास आणि सकारात्मक भावना असणे आवश्यक आहे. दररोज सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी कमीत कमी 108 वेळा हा मंत्र म्हणा. जप करताना स्वामींच्या प्रतिमेकडे पहा आणि मनातील सर्व चिंता त्यांच्याकडे सोपवा. आता काही जण विचारतील की फक्त मंत्र म्हटल्याने गरिबी दूर होते का? उत्तर आहे की नाही. मंत्र तुमच्या विचारांमध्ये बदल घडवतो, विचारांमुळे कृती बदलते, कृतीमुळे सवयी बदलतात आणि सवयीमुळे नशीब बदलते. मित्रांनो, या मंत्रांमुळे तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होते. स्वामींचा मंत्र म्हणजे जादूची कांडी नाही आहे, तो तुमच्या जीवनाला योग्य दिशा देणारा प्रकाश आहे. स्वामी भक्तांनो, आता जाणून घेऊयात की आर्थिक प्रगतीसाठी स्वामींचे काही 5 नियम. तर त्यातील पहिला नियम म्हणजे मेहनत सोडू नका. स्वामी नेहमी सांगतात की निष्क्रिय व्यक्तीला यश मिळत नाही, देवाची कृपा मेहनती व्यक्तीवरच होते. दुसरा नियम आहे तो म्हणजे प्रामाणिकपणा. फसवणूक, खोटेपणा आणि अन्यायाने मिळवलेला पैसा टिकत नाही. प्रामाणिक मार्गाने मिळवलेला पैसा कमी असला तरी तो समाधान देतो. तिसरा नियम आहे तो म्हणजे दान धर्म. स्वामी म्हणतात की गरजूंना मदत करा. दान केल्याने संपत्ती कमी होत नाही, उलट मन समृद्ध होतं. चौथा नियम आहे तो म्हणजे पालकांचा आदर. ज्या घरात आई वडिलांना अपमान होतो त्या घरात लक्ष्मी कधीच टिकत नाही, असे अनेक संतांनी सांगितलं आहे. मित्रांनो, 5वा नियम आहे तो म्हणजे कृतज्ञता. आपल्याकडे जे आहे त्याबद्दल देवाचे आभार माना. प्रत्येक संदेशांमध्ये स्वामींनी हे नक्कीच सांगितलेलं आहे की आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आभार माना, तरच तुम्हाला समाधान मिळेल. सतत तक्रार करणाऱ्या व्यक्तीला सुख कधीच मिळत नाही. आता मी तुम्हाला एका भक्ताची कथा सांगते. एक गरीब माणूस होता, त्याच्यावर खूप कर्ज होतं, व्यवसाय बंद पडला होता, तो खूप निराश झाला होता. एके दिवस त्याने स्वामी समर्थांच्या मठात जाऊन प्रार्थना केली. त्याला मार्गदर्शन मिळालं, निराश होऊ नकोस, मेहनत कर आणि रोज स्वामींचं नामस्मरण कर. मित्रांनो, त्यांनी एवढीच गोष्ट लक्षात ठेवली आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी तेच केलं. काही महिन्यांनी त्याला नवीन काम मिळालं. हळूहळू कर्ज फेडले गेले. त्याच्या जीवनात सकारात्मक बदल सुरू झाले. त्याला समजलं की स्वामींनी त्याची समस्या एका दिवसात दूर केली नाही, पण त्याला संकटाशी लढण्याची ताकद दिली. मित्रांनो, एका दिवसात चमत्कार करून घडवण्यापेक्षा माणसाला पूर्णपणे बदललेला खरंच हे स्वामींना आवडतं. मित्रांनो, हेच स्वामींचे खरे चमत्कार आहेत. अनेक लोक श्रीमंत होण्याचा शॉर्टकट शोधतात, परंतु स्वामी समर्थ आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. स्वामींची कृपा मिळवण्यासाठी फक्त एक गोष्ट आवश्यक आहे, ती म्हणजे अतूट श्रद्धा. लक्षात ठेवा, गरिबी फक्त पैशांची नसते, तर मित्रांनो, गरिबी ही विचारांची सुद्धा असते, आत्मविश्वासाची असते आणि श्रद्धेचीही गरिबी असते.
मित्रांनो, ज्यांच्याकडे श्रद्धा आहे तो कधीच खरा गरीब नसतो. शेवटी स्वामींचं एक वचन नक्की ऐका. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वचन मनाला ठेवून मेहनत करा, सकारात्मक राहा आणि दररोज स्वामींचं नामस्मरण करा. एक दिवस नक्कीच तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि यश येईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तरच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं टाईप करा. हा व्हिडिओ अनेक स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा आणि असेच आध्यात्मिक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील, पाहायचे असतील तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.